क्या है? फॉर्मेशन, और यू कैन से इमेज फॉर्मेशन ना, इमेज फॉर्मेशन, इमेज बनती है, इमेज फॉर्म होते हैं। इमेज फॉर्मेशन किससे? बाय ए कॉनकेव। अब मिरर का काम तो है ना इमेज बनाना, बराबर है नहीं? मिरर कुछ सेकंड के अंदर इमेज बनाता है और हमें पूरी जिंदगी लग जाते हैं हमारी इमेज बनाने में। समझ में आया कुछ? चलो जाओ। ओके, तो मुझे एक बात बताओ, अभी हमें बनाने हैं इमेज, चाहे वो रियल लाइफ में या इसमें मिरर में क्यों ना हो। चलो आता मला सांगा, मिरर इमेज बनवणार कुठला मिरर? कॉन्केव। मग आरशाच्या समोर ऑब्जेक्ट ठेवायचा का मागच्या बाजूला? म्हणजे आपण घरी गेल्यानंतर इमेज बघायची आपल्याला, आपण उलटा आरसा धरतो का? नाही ना. मग आता तुम्ही मला सांगा, हा आहे आमचा, ये अभी सिर्फ ग्लास है, ग्लास ग्लास काच आहे, काच. मग याला मागच्या बाजूने कोटिंग केली, कोटिंग. कोणतं परवा म्हणलं? कोडिंग म्हटलं होतं. म्हणलं वा रे वा, 21व्या शतक कोडिंगच आठवायला ना. मग याला काय केली? कोटिंग केली, कोटिंग, पॉलिश केली कशाची तर. आणि मग त्याला एका बाजूला पॉलिश केली, दुसऱ्या बाजूला ग्लास, मागच्या बाजूला पॉलिश केली. मग आता हा झाला आरसा. काय झाला? तुमच्या चष्माला करायचं कोटिंग. कुठल्या बाजूला? एका बाजूला कोटिंग करा, काय होईल बरं? पुढच्या बाजूला कोटिंग केली तर तुम्हाला तुमचे डोळे तिथे दिसतील आरशासारखे, आणि इकडून केल्यास तर विषय संपला. बरोबर आहे की नाही? पट्टीचा शेप. मग आता मला सांगा, ही कोटिंग केली, मग याला तुम्ही काय म्हणायला हवं? याला म्हणायला हवं पोल. आणि मग या लाईनला. मग आता माझा साधा प्रश्न आहे की ऑब्जेक्ट तुमचा या पोलच्या इकडे उजवीकडे आहे का इकडे डावीकडे आहे? नक्की ना? म्हणजे ऑब्जेक्ट कुठं पाहिजे? इन फ्रंट ऑफ मिरर पाहिजे, बॅक साईडला नाही. बरं, ऑब्जेक्ट ठेवायचा कसा? तर ऑब्जेक्ट ठेवताना कधीही तो प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती असतो. मग एक माणूस उभा आहे तर असं असेल ना रे. हा पेन ठेवायचा तर मला असा ठेवावा लागेल ना. ऑब्जेक्ट खाली ठेवता येत नाही, हा एक बेसिक रूल आहे. मग आता ऑब्जेक्ट कुठं कुठं असू शकेल? तर बेसिकली ऑब्जेक्ट इतक्या लांब आहे, इतक्या लांब आहे, इतक्या लांब आहे की मला माहितच नाही एवढा लांब आहे तो. म्हणजेच पहिली केस कुठं असू शकतो? इन्फिनिटीला. मग आरसा इथं आहे, सेंटर इथं आहे, फोकस इथं आहे, ऑब्जेक्ट कुठे? मग ऑब्जेक्ट इन्फिनिटीला. एवढ्या लेंथ मध्ये इन्फिनिटी दाखवता येईल का? मग इन्फिनिटीचा ऑब्जेक्ट आम्ही शक्यतो म्हणजे दाखवत नाही आम्ही रूल मध्ये. ऑब्जेक्ट इन्फिनिटीचा दाखवत, डायरेक्ट ऑब्जेक्ट पासून काय येतात? रेज येतात, आणि खूप लांबून रेज आले की ते एकमेकांना पॅरलल असतात, ही कॉन्सेप्ट असते. मग इन्फिनिटीचा ऑब्जेक्ट आम्ही दाखवत नाही. मग इन्फिनिटी पासून काहीतरी फायनाईट अंतरावर आला तर हे अंतर आहे फायनाईट काहीतरी. मग दुसरी केस असते फायनाईट, म्हणजे काहीतरी अंतरावर मोजता येतं आम्हाला. मग पुन्हा तो पुढे हळूहळू हळूहळू पुढे आला तर तो आला सेंटर वरती. मग तुम्ही काय म्हणणार? ऑन दी सेंटर ऑफ कर्वेचर वरती. मग सेंटरच्या पुढे इकडे कुठे जरी ठेवला तर त्याला बियॉन्ड द सेंटर म्हणायचं असतं, सेंटरच्या पलीकडे. मग जोपर्यंत तुम्हाला मोजता येतं तोपर्यंत फायनाईट म्हणा, जेव्हा नाही मोजता येत तेव्हा इन्फायनाईट. एवढं सोपं असतं ते. आता मग तुम्ही आला चौथ्या कंडिशनला. आता इथं फोकस आहे ना, इथं सेंटर, मग याच्यामध्ये कुठे पण जाणार ना. मग तुम्ही काय म्हणणार? बिटवीन सेंटर अँड फोकस. पाचवी कंडिशन तुमची होणार ऑन दी फोकस. आणि मग सहावी कंडिशन तुमची होणार ABCDE. अरे ABCDE आणि F. मग तुम्ही जाणार पुन्हा फोकसच्या आणि पोलच्या मध्ये. मग तुम्ही काय म्हणणार? बिटवीन फोकस अँड पोल. समजलं का? मग याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स बघायचे. याच्यामध्ये एक रेफरन्स घ्यायचा सेंटर. याच्या पलीकडच्या कंडिशन काय? तर इन्फायनाईट आणि फायनाईट 2 झाल्या. त्याच्यानंतर सेंटर वरती 3 झाल्या, मध्ये कुठेही 4 झाल्या, फोकस वरती 5 झाल्या, आणि मध्ये कुठेही 6. म्हणजे काय असतं? तर ह्या 2 पॉइंटवरच्या 2 कंडिशन, इथली मधली कुठली 3, इथली मधली कुठली 4, इथली मधली कुठली 5, आणि खूप 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 लांब 6, असा त्याचा अर्थ असतो. लक्षात आलं का?
मग याच्यानुसारच आमच्या डायग्राम्स बनत असतात. आणि जनरली डायग्राम म्हणजे इमेज जर फॉर्म करायची असेल, इमेज ऑब्जेक्ट पासून काय बनणार, इमेज. मी आरशाच्या उभा आहे, मी म्हणजे ऑब्जेक्ट आणि माझी झालेली इमेज, बरोबर ना. तर तुम्हाला माहिती असायला हवं, जनरली इमेज बनवण्यासाठी जरी इन्फानाइट रेज लागत असले, आम्हाला किती लागतात, 3. काही स्पेशल केसमध्ये 2 मध्ये पण काम भागतं आमचं, बरोबर आहे की नाही. हा, पण एवढं सगळं करत असताना आमचं जे फाउंडेशन आहे ना, बेसिक, की फक्त रे ट्रेस करायचे, काय लक्षात ठेवायचं नाही, काय नाही पुढे रे 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 ड्रॉ करायचं. आरसा आला की आम्हाला कळेल ना की बाबा रिफ्लेक्ट व्हायचंय म्हणून. मग पॅरलल असणारा कुठून जाईल, फोकस मधून जाणारा पॅरलल, सेंटर मधून जाणारा रिटर्न सेंटर मधून. आणि आता माझा साधा प्रश्न आहे, एक रे जर प्रिन्सिपल ऍक्सेस वरच असेल असा, तर तो रिफ्लेक्शन झाल्यानंतर असं जाणार ना, का. साधी सोपी गोष्ट आहे, तो सेंटर ऑफ कर्वेचर मधून गेला म्हणजे रिट्रेस व्हायला पाहिजे. बाकीच्या बऱ्या भानगडी आम्हाला नको त्या. मग मला सांगा, एवढं सगळं नॉलेज मग जम्प करायचे असते आणि मग इमेज फॉर्मेशन बनवायचं असतं, मग इमेज बनतात कशा बघायचं असतं. तर मला असं वाटतं, पहिला जो क्रायटेरिया असतो तो असतो ऑब्जेक्ट कुठं असायला पाहिजे, ऍट इन्फिनिटी. मग मी घेतला इन्फिनिटीचा, तुम्हाला जो पाहिजे तो रेफरन्स घ्या. तुम्ही फोकसवरचा घ्या, तुम्ही सेंटर ऑफ कर्वेचरचा घ्या. तर इमेज ड्रॉ करता येईल का, कोणाला येईल करता. ओके ओके ओके, मेहबूब पुढे येईल. डायग्राम कशी येऊ, काही अडचण नाही. जे सोपं आहे त्यात असा एन्जॉय झाला पाहिजे. बाकी तर मी आहे ना खंबीर शिकवायला. व्यवस्थित वेळ घेतला तरी चालेल, पण ते नीट आलं पाहिजे. ड्रॉ करताना कुठली रट्टामारी नकोय, एकदम स्टँडर्ड फॉरवर्ड मध्ये मी कुठला आरसा ड्रॉ करतोय, इमेज ऑब्जेक्ट कसा ठेवतोय, वगैरे वगैरे वगैरे. पहिली गोष्ट, तुझ्या या केसमध्ये तुला ऑब्जेक्ट ठेवायची गरज आहे का, नाही. म्हणजे तू फक्त रेस दाखवणार ना. दया, कुछ तो गड़बड़ है उसमें. नहीं, एरो चुकतोय ना महबूब. रे कुठून कुठे चाललाय, पॅरलल चाललाय का फोकस मधून चाललाय. हो रे पिल्लू, पण आता तुझ्या लक्षात एक येईल एक गोष्ट, तू खूप लांबून आलास म्हणजे तुझे रेज कसे आहेत, पॅरलल आहेत ना. मग पॅरलल आहेत म्हटल्यानंतर इथं बघणार, मग हा पॅरलल फोकस मधून गेला, हाही पॅरलल फोकस मधूनच पाठवला असं, इथे इमेज तयार झाली ना. समजलं का. हा, तू सगळे जरी काढायला लागला, तू काय केलंस, पॅरलल एक दाखवलं आणि फोकस मधून दाखवलं, काय इमेज फॉर्मेशन साठी बसेल ना. म्हणजे हे 2 पॅरलल रे कुठे आले, फोकसला. ऑब्विसली एक जो याच्यावरून जात होता तो रिटर्न इथं आला असेल, 3 रे पुष्कळ झालं. समजलं का हे नक्की. मला सांगा, हा प्लीज. मग आता ऑब्जेक्ट जेव्हा इन्फिनिटीला असतो त्यावेळेस त्याची इमेज बनते कशी, तर सगळ्यात अगोदर बघा, खूप लांब आहे तो ऑब्जेक्ट, आम्हाला कळायचं कसं आहे, पण त्याची इमेज जी बनत असते ती इमेज ही पॉइंट इमेज असते. कसली इमेज असते, पॉइंट इमेज असते. दुसरी गोष्ट, कॉन्केव्ह मिरर मध्ये कुठली इमेज बनते ती इन्व्हर्टेड असते, उलटी असते. त्याच्यामुळे इथे इन्व्हर्टेड लिहायचंच, पॉइंट जरी असली तरी इन्व्हर्टेडच असते. तिसरी गोष्ट, कुठं बनते, तर ती ऑन दी फोकस. हे सगळ्यात अगोदर लिहायचं बरं का. पण हे मी जर तिसरा पर्याय म्हणलं तर सगळ्यात अगोदर तुम्ही लिहायचं कुठं असते. मग पॉइंट झालेले, पॉइंट म्हणजे ऑब्जेक्ट मोठा आहे पण त्याची इमेज छोटी झाली, बरोबर आहे ना. ऑब्जेक्ट मोठा होता, त्याची इमेज काय झाली, छोटी. म्हणजे समजा सूर्य आहे आणि सूर्याची इमेज बनली आम्ही, तर पॉइंट भेटला. सूर्य खूप मोठा आहे पण इमेज काय झाली, छोटी. म्हणजे इथं डिमिनिश्ड असते, बारीक होत असते. दुसरी गोष्ट, इन्व्हर्टेड, उलटी होत असते. तिसरी गोष्ट कुठे तयार होते, फोकस वरती तयार होते. पण आरशाच्या पुढे झाल्यामुळे ती इमेज कशी असते, रिअल असते. समजलं का रे बाळांनो. ओके. याच्यापेक्षा एक्स्ट्रा कोणाला काय बोलायला आवडेल का, की सर मला याच्याबद्दल हा एक टॉपिक बोलायचा, एक जनरलाइज. मी डेटा कव्हर केलाय का, काय राहिलं थोडंफार, काय तुम्हाला एक्स्ट्रा माहिती आहे. बाळांनो,
मी तुम्हाला नेहमी सांगतो ना, प्रत्येक माणूस एकमेकांकडून शिकत असतो. मला काही गोष्टी तुमच्यापासून मिळतील शिकायला, म्हणून म्हटलं एक्सचा काय आहे का, ओके झालं. हे तुम्हाला एक्सचा काय वाटतं का, याच्यात आहे का, ठीक आहे. इमेजचं डिटेल इन्फॉर्मेशन भेटली. मग जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीवर असेल तर इमेज कुठं तयार होणार, फोकस वरती. इमेज रिअल होईल का व्हर्च्युअल होईल, रिअल असेल. उलटी असेल का सुलटी, उलटी मीन्स इन्व्हर्टेड असेल. बरोबर आहे की नाही, हे सगळं समजलंय का, ओके. मग हे समजलं असेल तर आता ऑब्जेक्ट आम्ही थोडं पुढे पुढे घ्यायचो. आता दुसऱ्या केसमध्ये ऑब्जेक्ट, दुसरी केस घेतो. ऑब्जेक्ट ऍट ऑब्जेक्ट is located at finite distance. पण कुठं, सेंटरच्या पलीकडे ना. डिस्टन्स बियॉन्ड दी सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर सी असं बोललो. चला प्लीज आदित्य चल. तुम्ही समोर येणं, हात वर करणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. बसून बोलता कोपऱ्यात काहीतरी बडबड करता, पण जेव्हा तुम्ही स्वतः हात वर करता आणि समोर येऊन ड्रॉ करायला प्रयत्न करता, हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा सगळ्यात मोठा पार्ट आहे. त्याला तुम्ही स्टेज डेअरिंग म्हणतात. ते काय ड्रॉ केलं आदित्य, व्हेरी गुड बाळा, ऑब्जेक्ट. पण आरशाच्या अगोदर एकदा फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचर तुझ्या सोयीनं घेतलं असतं तर बरं झालं असतं. फोकस पॉइंट कुठे घेणार, सेंटर कुठे घेणार, मग तुला ड्रॉ करायला सोपं जाईल. तुला पाहिजे तसं घे, काय अडचण नाही. व्हेरी गुड, छान. एक पॅरलल दाखवला, एक सेंटर ऑफ कर्वेचर, मस्त. तुला जे करायचं ते कर. आता ऑब्जेक्ट तुझ्या समोर आहे, आरसा समोर आहे, मग त्याची इमेज तयार होईल. तुला जर काय लोड वाटत असला, काही जर थोडासा त्रासदायक वाटत असलं तर आहे तिथंच थांब, आपण दुसऱ्याला ती राहिलेली कंप्लीट करायला लावू, तसा काय प्रॉब्लेम नाही. तुला असं वाटत नाही का की तू 2 रेस तिथं सफिशियंट व्हायचे नाहीत, आणखी एखादा रे पास करावा, मग तू कुठून पास करणार? एक पॅरलल झाला, एक सेंटर मधून झाला, ते कुठून पास करतोस? एक सेंटर करू दे, ठीक आहे आदित्य, काय अडचण नाही. 2 मिनिट बाजूलाच थांब. जा ब्रह्मा, थांबा, त्याला कंप्लीट करू द्या, तिथंच थांबा. हे पॅरलल आहे, फोकस मधून गेलं. ठीक आहे. मला असं वाटत नाही यार याची काय गरज होती म्हणून. ठीक आहे, एक्स्ट्रा जरी काढला असेल त्याची गरज नाहीये तिथं. थोडा कुणाला काय चेंज करता येईल का? बॉईज मध्ये कोण आहे का? तसंही दाखवता येईल, पण आणखी कोणाला काय चेंज करता येईल का? कोण आहे? आर्यन या तुम्ही प्लीज. काढ, दुसरीकडे काढायचं, त्याच्या बाजूला काढ. पेज ऍड कर तिथं, इकडे प्लस कर, ऍड पेज ऍड आहे ना तिथं. ऍड कर पेज. काढ आता तुला जी ड्रॉ करायची ती. मिरर नीट काढत जावा. 2 पेन आहेत तुझ्या हातात, एक म्हणजे त्याच्या 2 बाजू 2 कलरच्या आहेत, त्याच्यामुळे कलर वापरू शकतो तू. सॉरी बाळा, सगळंच आहे, शेप आहे, तुला वापरता येईल. पण जास्त आपण ते रेडीमेड वापरायचं म्हटलं की हे होऊन जाते, म्हणून मी वापरत नाही.
नोट्स बघायच्या नसतात वैष्णवी. माझा हात खूप लांब आहे माहिती असायला पाहिजे. कानून के हात लाईक. आणि माझा हात खूप लागतो असं म्हणतात सगळे. हा, गाडवे सरांचा हात लागतो का? मला सगळे तर म्हणतात गाडवे सरांची जीभ जास्त लागते म्हणून. हात माझा लागतो. कुठला रे सांग मला पण. बेसिकली हे बघा बघा, तुम्ही याच्यामध्ये आता हे तुम्ही नोट्स कडे बघून तसं ड्रॉ केलं. समजा तुम्ही थोडीशी तुमची बुद्धी वापरली असती तर तुम्ही एक काम करू शकत होतात ना. तुम्ही याच्यापासून आणखी रे दाखवला असता आणि आफ्टर रिफ्लेक्शन तो इथं आला असा. बरोबर आहे की नाही? असं एखादा तुला एक स्तर दाखवायचं होतं तर मग याचा अर्थ इकडे बघा, इथं तुमच्या लक्षात आलं असेल की पॅरलल इथे एक आला, त्याच्यानंतर सेंटर मधून जाणारा पण आला आणि फोकस मधून पण जाणारा आला. म्हणजे ऑब्विसली इन्व्हर्टेड इमेज असल्यामुळे इथे हेड असेल तर इथे हेड भेटेल, म्हणजे पाय इथं स्ट्रेट जावं लागेल. आणि मग एक रे जो की इथून जातो तो रिफ्लेक्शन तिथंच आलेला असतो, पण त्याला आम्ही कन्सिडर करत नाही. मग आता मुद्दा असा आहे की ऑब्जेक्ट कुठे आहे तुमचा? ऑब्जेक्ट इज ऍट फायनाइट वर आहे ना. हा, बियॉन्ड सेंटर आहे आणि फायनाइट वर आहे. तर इमेज कशी होईल मला सांगा बरं. हा, इमेज ऑब्जेक्ट पेक्षा छोटी होत असते. म्हणजेच तुम्ही म्हणायला हवं डिमिनिश्ड, म्हणजे साईज थोडी लहान झाली. त्याच्यानंतर रिअल असते ना. आणि सगळ्यात महत्वाचं, आता माझं उलट काय होईल कळलं, कुठं होते हे सगळ्यात अगोदर महत्वाचं आहे. तर तुम्ही म्हणायला पाहिजे बिटवीन सेंटर अँड फोकस. बरोबर आहे ना? मग सरळ होते का उलटे? उलटी. दॅट मीन्स दॅट इज व्हेरी गुड बाळांनो. कशी होत असते? इन्व्हर्टेड. हे समजायलाच पाहिजे आपल्याला. बरोबर आहे का? ओके. मग आता सगळ्यात सोपं जे मला वाटतं ते, मला हे सगळ्यात सोपं वाटतं. ऑब्जेक्ट इज ऍट दी सेंटर. मला हे सगळ्यात सोपं वाटायचं. मी तर यालाच रेफरन्स घेऊन शिकायचो सुरुवातीला, की पुढे गेलं काय होतं माग गेलं काय होतं. मी असं शिकलो. पुढे गेलंच काय होतं माग गेलंच काय होतं. ऑब्जेक्ट जवळ येताना फील होतं ना ते. मी तसा शिकलो. त्याच्यामुळे 6 कंडिशन असो काय 10 मला काही कधी काही टफ वाटलं नाही त्याच्यामध्ये. माझा ऑब्जेक्ट सेंटरला असल्यास इमेज कुठे होते? सेंटरलाच ना. म्हणजे लाईक आपण असं म्हणू एक उदाहरण, इथं स्विमिंग पूल आहे आणि मी त्याच्या कडेला थांबलोय. तर ती इमेज बघा बरं त्या पाण्यामधली. माझे पाय जिथं असतात तिथं पायच होतात ना. आणि पुढे लांब असं डोकं सरकलेलं असतं. असं उलटे होते ना, इरेक्ट झालेले असते ना. असं सेम. म्हणजे वेळेचा विचार करता काय येणार आहे कोण कोण? हा चल राणा, तुला ड्रॉ करायची. तू पहिल्यापासून म्हणतोस सर. आज बॉयज हात करायला छान वाटलं मला. तसं बॉयज स्मार्ट असतात, तो भाग वेगळा. कधी कधी खरं पण बोलावं लागतं ना माणसाने. असं कोणाला तर वाईट वाटले जास्त त्याचा भाग वेगळा. श्रेया रडू नका, तुम्ही चांगले. होत असतं तेवढं होतं, पण तू तर दुसरे परत ड्रॉ करशील, कारण आपल्याकडे प्रॉपर स्केल नसल्यामुळे कमी जास्त होतं. पण नीट करणार. हा कर काय विषय नाही. एवढं पटांगण असतं असं इकडे. वही तो हम बोल रहे इतना पटांगण है, फिर भी इधर घुस रहे हो, पागल कहेगा. अरे ये पटांगण किस लिए छोड़ा रे तुझे? कैसा पागल लोग है. हाँ, नहीं आएगा किसको. तुम्ही झालात की रे. तू आलता मी अगोदरच. हे नको आता. ओंकार
आता हा आला डायरेक्ट महाबळेश्वरून आपल्याकडे, चल चल. पण एक मूर्खपणा, म्हणजे आवडलं नाही मला, हे पोरग आवडत नसायचं एक कारण, महाबळेश्वरला जाऊन आपल्यासाठी स्ट्रॉबेरी नाही आणली. गेलता कशाला मग तू? डोंगर बघायला जायचं ना आपल्या देवर नाला का? म्हणजे बालाजीला जातात लाडू आणत नाहीत, महाबळेश्वरला जातात आणि ते नीट बस किती आहे, कसं वाटतं ते? असं बसायचं रे असं. वाह 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 वाह, बनाए कि नहीं उसने? अरे इमेज बनाए की नाही? बरोबर आहे की नाही? अरे तुम्ही असं बघायला लागलं की ते टेन्शन मध्ये आले. आता हे याला बनायचं ऍडजस्टमेंट बरं का, असं बनवायचं ना, ह्याच्या खाली बनवायचं. अरे गधड्या, तुला कळायला पाहिजे, एक रे टाकला पॅरलल, तो कुठून जाणार? फोकस मधून. दुसरा कुठे टाकला? फोकस मधून, तो कसा येणार? बात खतम. एक याच्या बुडापासून टाकला, बुडा उरला चालला. एवढं पटांगण असताना तुम्हाला कळणार काय रे? समजलं का? अरे कळतं का नाही? नाही कळलं की खरंच तुम्हाला घेईन मग. नक्की कळालं? मग आता मला सांगा, ऑब्जेक्ट कहाँ पे है? आपको पता है ना, सेंटर पे. हाँ, ऑब्जेक्ट कहाँ पे है? सेंटर पे है. तो मुझे एक बात बताओ, अब इमेज के बारे में बताओ. इमेज रियल तो बनेगी क्योंकि मिरर के आगे है, अरसे के आगे ना, अरसे के आगे. हाँ, तो रियल इमेज बनेगी. तो कहां पे बनेगी? तो ऑन दी सेंटर पे बनेगी. लेकिन कैसे बनेगी रे? इन्वर्टेड बनेगी ना, इन्वर्टेड बनेगी. और साइज क्या होगी? जितना ऑब्जेक्ट उतनी इमेज, बरोबर है ना? मग तो क्या बोलना पड़ेगा यहाँ पे? सेम एज ऑब्जेक्ट. बराबर है कि नहीं? समझ में आ गया पक्का? तो ऑब्जेक्ट किसके आगे जाएगा? सेंटर के आगे, लेकिन फोकस के पीछे. तो हम बोलेंगे बिटवीन सेंटर एंड फोकस. बराबर है कि नहीं? हाँ, तो फिर कौन आएगा यहाँ पे? हमने बोला था ना, इधर कुछ नहीं है. हे फक्त हमारे मराठी में बोलते ना, खाइला कार, ते पुढचं तुम्ही बोला. किसी को नहीं आएगा. आगे जाने के बाद क्या होगा? हाँ, डोकर पडला का तुम्ही? हा, चलो मिस बा, पटपट यायचंय. इथं किती वेळ चालला आपला? फास्ट. कळायला पण पाहिजे, इंटरेस्ट पण यायला पाहिजे, लर्निंग प्रोसेस मध्ये एन्जॉय पण करायचा. मग वेळ कुठला आणायचा? का 12 तास लेक्चर घ्यायचं? होता है आगे आने के बाद ऐसे होता है. हसणारेच या आता पुढं, वैभव येते का पुढं? ऑब्जेक्ट बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर एंड फोकस, दोनों के बीच में ऑब्जेक्ट रखना है, फिर उसकी इमेज किस तरह से होती है देखना है. रे जाने से पहले इमेज कैसे होगा? पहले रे तो ड्रॉ करो ना. एक चीटिंग है ये. सेंटर से रिटर्न जाएगी. हाँ हाँ, नहीं 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 यहाँ पर होगी ना रेड. नहीं 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 नहीं. यहाँ पर होगी, बियॉन्ड द सी होगी ना. हाँ, तो बियॉन्ड द सी तो बनाया था. हाँ, तो हमने कब कहा गलत है? लेकिन उसके लिए खाली ये कैसे ड्रॉ किया ना, वो पैरेलल. फोकस का एक ड्रॉ करो ना, जो फोकस के अंदर से जा रहा है.
फोकस के अंदर से एक रह जाएगा, फिर रिफ्लेक्शन के बाद पैरेलल जाएगा ना। हाँ हाँ, हंसने के लिए क्या होगा? हंसने के लिए इनको मारना पड़ेगा ना अभी। हाँ हाँ, वेरी गुड। इमेज इन्वर्टेड होगी, सॉरी नहीं, रियल होगी। इंटरसेक्शन कहाँ पे हुआ? यहाँ यहाँ पे। पर हुआ, तो यहाँ पर मीन्स थोड़ा सा आगे। हाँ ठीक है, चलेगा, वैसा भी चलेगा। हाँ हाँ ठीक है। अब मुझे एक बात बताओ, इमेज के बारे में थोड़ा सा इंफॉर्मेशन। इमेज जो होगी वो बियॉन्ड दिस मतलब बनेगी, बराबर है ना? बियॉन्ड द सेंटर बनेगी। ओके, बियॉन्ड दिस सेंटर। हाँ। और जो इमेज होगी वो रियल होगी, पक्का और इन्वर्टेड होगी। पक्का। तो और एक चीज है, अब अगर ऑब्जेक्ट और इमेज का कंपैरिजन करेंगे तो साइज सपोज मेरी इमेज है और मेरी हाइट है यहाँ पे 6 फीट, तो यहाँ पे जो मेरी इमेज बन रही है वो 6 फीट की होगी, कम हो गया ज्यादा? हाँ, यानी आपको आपकी इमेज ज्यादा मिल रही है, यानी आपका मैग्निफिकेशन 1 के ऊपर आता है। मैग्निफिकेशन का मतलब दोनों का रेशियो होता है, बराबर कि नाही? चलो अच्छी बात आहे. लेकिन यहाँ पे थोडीशी करेक्शन हम करेंगे. बेटा हे मला सांगा, सगळ्यात अगोदर काय करायचं, तर ज्यावेळेस समोर आल्यानंतर येत असतं पण आपण थोडंसं घाबरतो आणि हसतातच ते हसायला पण पाहिजे, आपण चिडण्यासारखं नाही. कारण ज्यावेळेस त्यांचं चुकत होतं तेव्हा आपण हसत असतो. आणि कधी कधी आपण हे फ्रेंडली घ्यायला पाहिजे, आपण इन्सल्ट नाही. इन्सल्ट घ्यायच्या वेळेस तुम्ही घेत नाही, मी एवढा शिवाय देतो लाजा वगैरे ना, तेव्हा तुम्ही गप असता, तेव्हा इन्सल्ट करतो मी नाही आहात तुम्ही. आणि आता थोडं हसलं की आपण चिडतो, तसं नाही. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला नेहमी सांगतो ना, तुम्ही समोर येता स्टेजवर यायलाच वागायचं काळीच लागतं. तुम्ही जेव्हा समोर येता ना तेव्हाच तुम्ही 50% नाही, मी तर म्हणेल 80% जिंकलेले असतं. कारण गेम हारणार का जिंकणार नंतरची गोष्ट आहे, गेम मध्ये पार्टिसिपेट करणाऱ्यालाच खेळाडू म्हटलं जातं. बरोबर आहे ना? हारलात आणि जिंकलात तरी खेळाडूच राहता ना तुम्ही. तो पार्टिसिपेट होणं जरुरी आहे, म्हणजे पुढे येणं महत्वाचं आहे. लक्षात आलं का? आणि आपल्याला काही लेकर पुढे येत नाही. गंपा कितीदा पुढे आला तू, हात किती वेळा पुढे केला, वर केलास, पण एखाद्याचं चुकलं ना अरे ते काम तर तिथं बसून कुणी करेल ना. लीडर बनायला वेगळी गोष्ट आहे, खाली बाजून टाळ्या, तुम आगे बढ़ो, हम है ना, क्यों आपके कपड़े है ना संभालने के लिए हम है, ए नर्सो. तो यहाँ पे जो करेक्शन करना था वो इस तरह से करना था. हम क्या बोल रहे थे? ठीक है, चलो ये मिरर है आपका, ये आपका फोकस है, ये आपका सेंटर. तो आपने ऑब्जेक्ट दोनों के बीच में रखा था. आपको ये एक बात समझ में आनी चाहिए, जितने भी रेज जो स्टार्ट होते हैं ऑब्जेक्ट के ऊपर से स्टार्ट होता है, आप कितने भी करो. तो चलो पहले आपने एक पैरेलल लिया था, दूसरा आपने एक फोकस से लिया था, ये तो जरूरी था. और तीसरा जो यहां से आ जाता है वो कोई सोचता भी नहीं उसके बारे में. तो जो फोकस से जाएगा पैरेलल जो है वो फोकस से इस तरह से पास होगा, और जो पैरेलल है वो इस तरह से पास होगा, जहां पे तो यहाँ पे इमेज तैयार होगी. बस इतना सिंपल था, समझ में आ गया? पक्का? तो बाकी सारे डिटेल्स उसने बोले हैं जिस तरह से बताया है ऑब्जेक्ट के बारे में. इमेज के बारे में, इमेज के बारे में क्या क्या बताया था. तो इमेज कहां पे बनेगी, तो ये जरूरी है बियॉन्ड दी सेंटर, लेकिन फाइनाइट डिस्टेंस पे रहेगा. सेंटर के बाजू में होगी लेकिन फाइनाइट पे होगी, यानी कैलकुलेट कर सकते हैं. दूसरी बात रियल बनेगी. तीसरी बात उल्टी होगी ना, इन्वर्टेड होगी. और लास्ट में जो बात है उसकी साइज जो है ऑब्जेक्ट से बड़ी होगी, यानी हम बोल सकते हैं ये मैग्निफाइड होगी, या आप बोल सकते हैं इनलार्ज होगी. इस तरह से भी आप बोल सकते हो, चलेगा? बड़ी होगी ना वो. तो समझ में आ गया? ओके. तो अब इसके बाद की जो कंडीशन होगी, कौन सी कंडीशन चल रही है, कितने 4 नंबर के 5 नंबर के, 1 2 3 4, ये 5 नंबर की कंडीशन बनेगी ना. हाँ, ऑब्जेक्ट एट फोकस, ऑब्जेक्ट कहां पे होगा, फोकस के ऊपर, बराबर है ना. तो अब क्या करेंगे, ऑब्जेक्ट होगा फोकस के ऊपर. हाँ प्लीज एक्शन. ऑब्जेक्ट आहे फोकसला, विचार करून ड्रॉ करायचा प्लीज. आणि येऊ द्या ड्रॉइंग थोडं इकडे तिकडे, कारण एक तर तुम्हाला सवय नसते फ्री हँडची, आपण पट्टीने पेन्सिलने करतो ना.
हे बाल्कनी वाले ग बसलेत रे तिघ पण मागचे. आयशा को सब आता है फिर भी बताते नहीं. बहुत शातिर हो, आता है लेकिन बताते नहीं. नहीं आता, फिर से झूठ बोल रही है. हा फोकस लावणार आहे. हा व्हेरी गुड. मग तिने काय केलं बघा सगळ्यात अगोदर प्लीज इकडे नीट बघा. तिने रेस दाखवताना किती दाखवले? 2 ना. 1 रे तो तिने कुठून पास केला? इकडे बघा याचं जे रिफ्लेक्शन झालं तिने कुठून दाखवलंय? सेंटर मधून. हा एक दाखवला पॅरलल. आता इमॅजिन करा की आता इथं असा तर रे दाखवता येणार नाही, तो तिला असाच दाखवावा लागेल, तो असाच जाणार आहे. बरोबर आहे. तर बेसिकली हे दोन्हीच्या दोन्ही रेस ती कशी दाखवते? पॅरलल. कशी दाखवते? आता आपण तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट तर माहित आहे, जर 2 पॅरलल दाखवले तर ते कधीच एकत्र येत नसतं. आणि स्लाइडली थोडासा अँगल जर दाखवला तर ते खूप 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 लांब जाऊन एकत्र येतील. म्हणून असं म्हणतात की इमेज कुठे बनेल याची रे? इन्फिडेल. म्हणजे ते एक्झॅक्टली पॅरलल नाही असं दाखवायचं, थोडासा चेंज. समजलं का? हा. तर आता मला इमेज बद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्ही बोलाल ते. हा प्लीज तुम्ही बसा. इमेज कुठे तयार होणार? तर इमेज दॅट विल फॉर्म ऍट इन्फिनिटीला. हा त्याच्यानंतर खूप खूप मोठी झालेली असेल इमेज. म्हणजे त्याला काय म्हणावं लागेल तुम्हाला? हायली. बरोबर आहे की नाही? काय म्हणावं लागेल? हायली मॅग्निफाईड. इमेज खूप मोठी झालेली असेल. व्हेरी गुड. ए बाबा काय झालं? हा इमेज कशी असेल म्हणे? रिअल असेल. बरोबर आहे का? आणखी हा व्हेरी गुड. ते गरजेचं आहे. खाली आले म्हणजे 100% इन्व्हर्टेड उलटी तयार झालेली असेल. बरोबर आहे का? मग आतापर्यंत जेवढ्या काय केसेस झाल्या त्याच्यात तुमच्या लक्षात आलं का की सुरुवातीला इमेज छोटी 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 असते, पण जेव्हा तुम्ही सेंटर ऑफ कर्वेचर वरती येता तेव्हा ऑब्जेक्ट आणि इमेज दोन्ही सेम होतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचा इमेज सेंटरच्या बियॉन्ड इकडे पडायला लागते तेव्हा मोठे मोठे व्हायला लागते. पण आतापर्यंत सगळ्या केसेसमध्ये काही कॉमन गोष्टी होत्या. पहिली गोष्ट, इन ऑल द केसेस इमेज कशी होती? इन्व्हर्टेड. सेकंड वन रिअल. बरोबर आहे की नाही? हे 2 कॉमन होतं, इन्व्हर्टेड आणि रिअल. छोटी का मोठी ते कळालं आम्हाला. पण आता बाळांनो एक स्पेशल केस असेल आणि त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला इमेज व्हर्च्युअल मिळेल. कसली मिळेल? व्हर्च्युअल मिळेल. काय बोललो मी? कळालं का? हा. मग आता व्हर्च्युअल कोण सांगेल? व्हर्च्युअल कशा पद्धतीने ड्रॉ करायची? स्पेशल केस. हा मेहबूब चले, कारण गर्ल्सचा कोणाचा हात वर दिसला नाही म्हणून त्याला पटकन चल. हा ऑब्जेक्ट कुठं असेल रे बाळांनो? तर तो असेल बिटवीन फोकस अँड पोल. बरोबर आहे का? चला फास्ट करा रे, फास्ट. ते झालं की मग पुन्हा लगेच कॉन्व्हेक्स बद्दल थोडस बोलणार आहे मी. ओके, तू प्रयत्न खूप छान केलास, पण या केसमध्ये ज्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हे समजायला पाहिजे की त्याचं काय होतं ते. प्लीज इथं मी थोडस करेक्शन करेल. समजा ही मिरर आहे ना आपलं मनीष, हा ये रे बाळाचं. ओके
क्या हो रहा है हंसने को, क्यों हंस रहे लोग? अरे मैं तो इससे भी ज्यादा कुछ बोलने वाला हूं। इसको तो सच में नोबेल प्राइज मिलना चाहिए, क्योंकि ये पहले इमेज ड्रॉ कर रहा था फिर ऑब्जेक्ट। ऐसा आदमी तो मैंने जिंदगी में कभी नहीं देखा। हे पागल। हा, टाळ्या कशासाठी तू समोर आलास, त्यासाठी टाळ्या। छान, कारण असं हे पाहिजे एज्युकेशन। आता चुकलं काय रे काय गदड्या? तसं नसतं रे बाळा, तसं ए बाळा, हे बघ, आपण आपलं बेसिक आपण आपलं बेसिक जे आहे ना त्याच्यावरती ठाम राहायचं असतं। तुझी इमेज, तू अगोदर इमेज ड्रॉ करतोय, पुन्हा त्याच्यानुसार ऑब्जेक्ट ठेवतोय, तसं नसतं रे बाळा। इथं याला आणि याला तुम्ही एफ म्हटला तर याला काय म्हणाल, आणि मग इथं कुठं तरी तुम्ही काय ठेवला, तुमचा ऑब्जेक्ट। हा तुमचा ऑब्जेक्ट आहे, कळलं का? आता याच्यापासून जे रेज पडणार आहे ते कसे पडतील, तर जर याच्या डोक्यावर एक रे पडला तुम्ही तर पॅरलल दाखवला, तर तो कुठून जाणार आहे तुम्हाला माहित आहे, फोकस मधून जाईल, बरोबर आहे की नाही? हे कळायला पाहिजे। आता इमॅजिन करा की एक याच्यातलाच एखादा रे, समजा तुम्ही इथं असं दाखवलं कुठेतरी, थोडंसं सेंटर मी पुढे घेतो जर जास्त लांब वाटेल मला, इमेज फॉर्मेशनला इथं दाखवलं, मग एखादा रे समजा इथं पडला तुम्ही असं, तर तो रे किंवा हा असं स्ट्रेट दाखवायला पाहिजे तुम्ही। सेंटर समजा आपला आता हे पट्टीच्या ह्याच्यामुळे हे थोडा हा प्रॉब्लेम येणार आहे। मग तुमच्या लक्षात आलं असेल की मला हा पण इकडेच दाखवायचा, बरोबर आहे का, आणि हा पण असाच दाखवायचा आहे, मग हे कुठं ना कुठे एका ठिकाणी एकत्र येतील ना। हा पुढे गेले, काय अडचण आहे ते ड्रॉ करण्यामध्ये। आणि मग समजा एकच मिनिट, आणि समजा या ठिकाणी एकत्र आले, मग ही इमेज इथं अशी बनेल ना। पण आम्ही हे समजून घ्यायला हवं की हा इकडे रिट्रेस केला आणि हा इकडे रिट्रेस केलाय, तेव्हा ते एकत्र आले। तर आम्ही काय करतोय, तर इथं मी इथं असं दाखवून त्यांना आणतोय, तसं नाही करायचं रे प्रॉपर, कारण आपण आपलं बेसिक चुकवलं ना, याचा अर्थ आपल्याला काहीच कळालं नाही असं होतं। असो, मग या केसमध्ये ऑब्जेक्ट कडे बघा आणि इमेज कडे बघा, ऑब्जेक्ट पेक्षा इमेज मोठी झाली का नाही? हा, म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, मॅग्निफाय झालेली आहे, मोठी झालेली आहे, बरोबर आहे ना, पण खोटी आहे, आरशाच्या माग झाली ना, मग तिथं रेजच जात नाही, आणि त्याच्यातून आता सरळ दिसायला ना, म्हणजे सुलटी आहे, सुलटी सरळ आहे, त्याला म्हणायचं इरेक्ट म्हणायचं, बरोबर आहे का? आणि कुठं झाली तर तुम्ही आता म्हणावं लागतं बियॉन्ड दी, आतापर्यंत बियॉन्ड दी सेंटर म्हणायची सवय लागली होती, आता काय म्हणावं लागतं बियॉन्ड दी मिरर म्हणा किंवा पोल म्हणा, पोल बेटर आहे, काय अडचण नाही, आरशाच्या मागे, पोलच्या मागे झाली। समजलं का हे सगळं? मग आता शांत डोक्याने जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुमचं सगळ्याच्या सगळं मेजरमेंट कुठून असतं रे? मग मला आता सांगा, इमॅजिन करा हा ऍक्सिस आहे ना, मग ऑब्जेक्ट कसा ठेवतो, तर ऑब्जेक्ट असा या ऍक्सिसच्या वरती ठेवल्यामुळे त्याची हाईट जी काय येणार ही पॉझिटिव्ह असेल ना रे, आणि इमेजेस ज्या तयार झाल्या आतापर्यंत ज्या इन्व्हर्टेड होत्या त्या खाली घेत होतो ना, म्हणजे इमेजेसची हाईट निगेटिव्ह असेल। बघा फोकस किंवा फोकल लेंथ म्हणूया आपण त्याला, ती पोल पासून डावीकडे घेतल्यामुळे निगेटिव्ह, आणि सेंटर आर हे सुद्धा निगेटिव्ह। मला सांगा ऑब्जेक्ट इथं ठेवला तुम्ही, हे ऑब्जेक्टचं डिस्टन्स पोल पासून डावीकडेच ना, ते सुद्धा निगेटिव्ह, पण इथं इमेज जी तयार झाली ती मात्र पॉझिटिव्ह हाईट आहे, आणि डिस्टन्स सुद्धा त्याचं काय राहील, पॉझिटिव्ह। हे सगळे रिलेशन्स आपल्याला समजून घ्यायचे, आणि हे सगळे कोणा तिकडे वापरायचे, म्हणून आज आम्ही हे शिकलोय। आता इकडे बघा, आता या केसमध्ये प्लीज बॅक 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 बॅक, ठीक आहे। आता मला सांगा या केसमध्ये इथं मला सांगा तुमचा पोल इथे येणार आहे बाळांनो, पोलच्या लेफ्ट हँड साइडला तुम्ही ऑब्जेक्ट ठेवला, म्हणजे ऑब्जेक्टचा डिस्टन्स पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह। ऑब्जेक्टची हाईट, इमेजची हाईट, फोकल लेंथ, रेडियस ऑफ कर्वेचर
म्हणजे कोण निगेटिव्ह आणि कोण पॉझिटिव्ह हे जर आम्हाला समजायला लागलं तर याचा फायदा आम्हाला पुढे होणार आहे. समजतं का? मग जर इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना बाळांनो सगळ्यांना, तर मला प्रामाणिकपणे एकदा सांगा सगळ्या कंडिशन्स लक्षात आले? मग समजून घेताना एवढं समजून घ्यायचं की ऑब्जेक्ट इन्फिनिटी पासून कुठे जातो? टुवर्ड्स दी पोल जातो म्हणायचं, पोलकडे सरकतो. आणि जसा जसा पुढे सरकत असतो सुरुवातीला इमेज छोटी असते, इमेज मोठी 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 होत जाते. मग एक कंडिशन अशी येते की ऑब्जेक्ट आणि इमेज एक्झॅक्टली सेम येतात कुठं? जेव्हा सेंटरवरती असतात. पुन्हा पुढे ऑब्जेक्ट जातो आरशाकडे आणि इमेज मोठी व्हायला लागते. बरोबर आहे की नाही? समजलंय का? आणि मग मात्र एक स्पेशल केस येते जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट आम्ही कुठे ठेवलेला असतो? तर फोकसच्या पुढे ठेवलेला असतो. कुठे ठेवलेला असतो? फोकसच्या पुढे. मग जेव्हा ऑब्जेक्ट फोकसच्या पुढे जातो तेव्हा त्याची व्हर्च्युअल इमेज तयार होते. आणि व्हर्च्युअल इमेज कॉन्केव्ह मधली व्हर्च्युअल इमेज ऑब्जेक्ट पेक्षा मोठी असते. सरळ तर असते, व्हर्च्युअल तर राहणारच आहे, पण इमेज मोठी बनते. पण कॉन्व्हेक्स मध्ये सगळ्या इमेज कशा असतात? व्हर्च्युअलच असतात आणि डिमिनिश्डच असतात, छोट्याच असतात. समजलं का? आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आरशाच्या मागेच तयार झालेल्या असतात.